नमस्कार, माज किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपल्याला बनवायचा आहे मस्त असा धुलवड स्पेशल कोल्हापुरी चिकन रस्सा। मस्त असा तर्रीदार झणझणीत असा चिकन रस्सा करायचा आहे। तर त्यासाठी बघा इथं मी अर्धा किलो चिकन घेतलेले आहे। चिकन स्वच्छ धुवून करून घेतलेले आहे। 3 ते 4 पाण्याने चांगलं स्वच्छ धुतलेले आहे। हे बघा स्वच्छ झालेले आहे आपलं चिकन। आणि आता हे चिकन आहे ते आपल्याला मॅरिनेट करायचं आहे। तर त्यासाठी बघा आपल्याला 2 चमचे दही घालायचे आहे। चिकन कधी मॅरिनेट करून घ्यायचं म्हणजे ते चिकन आहे ना ते रबरासारखं लागत नाही। आणि हळद मी अर्धा चमचा घातलेली आहे। मीठ घालूया जरा, थोडंसं चवीला घालायचं आता या चिकनला लावण्यापुरतं, नंतर आपण भाजीमध्ये घालायचंच आहे। आले लसूण आणि मिरचीची पेस्ट थोडीशी घालायची आहे, अर्धा चमचा। आता हे मिक्स करून आपण अर्धा तास तरी ठेवून द्यायचं आहे बाजूला। जास्त वेळ असेल तर जास्त ठेवा। तर चिकन ठेवलेलं आपण मुरायला। आणि बघा इथं मी वाटणाची पण तयारी करून ठेवलेली आहे ऑलरेडी। तर इथं बघा खोबऱ्याचा हा तुकडा आहे एवढा, म्हणजे अर्ध्यातला पण अर्धा आपण घेतलेला आहे आणि असा भाजून घेतलेला आहे। असं भाजून घ्या शक्यतो, कापून तेल घालून आपण भाजलं ना तर ही जी खमंग टेस्ट आहे ती येत नाही, असं गोडसरपणा येतो त्याच्यामध्ये। आणि हा जर असं आपण भाजून घेतला ना गॅसवरती किंवा चुलीवरती तर खमंगपणा येतो त्याला। तर हे बघा कांदे पण मी 2 मीडियम साईजचे भाजून घेतलेले आहेत, गॅसवरतीच भाजलेले आहेत, चूल नाही आपल्याकडे बी। 2 टोमॅटो आहे ते पण भाजून घेतलेले आहेत। इथं मी लसणाचा एक कांदा घेतलेला आहे, आल्याचा एक तुकडा घेतलेला आहे बारीक कापून। आता इथं तीळ नव्हते त्यामुळे मी इथं मगज बी घेतलेले। तीळ असतील तर 2 चमचे तीळ घ्या, मी 2 चमचे मगज बी घेतलेले। कोथिंबीर घ्यायची याच्यामध्ये आणि मस्त अशी बारीक अशी वाटून घ्यायची आपल्याला। तर बघा चिकनचं वाटण आहे ते आपलं मस्त असं बारीक सर असं वाटून झालेलं आहे, अगदी बारीक वाटायचं। आणि पाणी जरा कमीच घालायचं, जास्त पाणी घालायचं नाही। आणि आता चला आपण मस्त असा तर्रीदार कोल्हापुरी किंवा अगदी आमच्या सातारी असतं तसं तर्रीदार असं चिकन करायचं आहे आपल्याला, मस्त धुलवड स्पेशल। तर इथं बघा छोटासा कांदा कापून घेतलेला आहे, अर्धाच कांदा घेतलेला आहे, बारका कांदा होता। याशिवाय आपल्याला बघा इथं मसाले, कांदा लसूण मसाला। तर बघा कोल्हापुरी चिकन, कोल्हापुरी मटण, सातारी चिकन, सातारी मटण तर्रीदार असं म्हणतो आपण। खासियत काय असते त्याची तर हा कांदा लसूण मसाला। कांदा लसूण मसाल्यामुळे त्याला छान तर्री येते आणि त्यामुळे ते छान तर्रीदार दिसतं। तर हे कांदा लसूण मसाला आहे, हे आम्हाला जेवढं लागतं तेवढं घेतलेलं आहे। तिखट मी 4 चमचे, तुमच्या आवडीने तुम्ही घ्यायचं आहे। तर थोडासा मी काश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली 1 चमचाभर, चिकन मसाला घेतलेला आहे, थोडीशी हळद, धने जिरे पावडर आहे ती 1 चमचाभर घेतली। चला सुरुवात करूया। एक भांडं ठेवलेलं आहे मी गॅसवरती, तेल घालायचे आता। तीन चमचे तेल घातलेलं आहे मी। नॉनव्हेजमध्ये आपण नेहमीच तेल थोडंसं जास्त घालतो, नेहमीच्या भाज्या ज्या करतो त्यापेक्षा थोडं जास्त तेल घालतच असतो आपण। तर 3 चमचे मी तेल घातलेले आहे। तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे। तेल गरम झालं की त्याच्यामध्ये हा कांदा आहे तो घालायचा आहे। चिकन आहे ते आपलं चांगलं तासभर मॅरिनेट झालेलं, तुम्ही कमीत कमी अर्धा तास तरी ठेवायचं ते। कांदा चांगला परतला गेलाय, त्याच्यामध्ये आता घालूया मसाला। हा मसाला आहे तो चांगला परतून घेऊया आता। आता इथं कांदा आपण भाजून घेतलेला आहे, टोमॅटो भाजून घेतलेला आहे, त्यामुळे एवढं काही कच्चपणा नाही त्याच्यामध्ये। एक 3 मिनिटं तरी आपण हे चांगलं तेलामध्ये परतूया। आता याच्यामध्ये हे सगळे मसाले आहेत ना, पावडर मसाले, ते सगळे घालूया। चिकन मसाला आहे तो आपण 1-1.5 चमचा घेतलेला आहे, तुम्हाला जर कुठला गरम मसाला वापरायचा असेल तो घालू शकता। आता आपण हे मसाले वगैरे घातले ना, आता याला तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे।
तर तर्रीदार चिकन किंवा तर्रीदार मटण होण्याचं हे एक सिक्रेट आहे असं म्हटलं तरी चालेल. आपल्याला मसाला चांगला भाजून घ्यायला. चांगला 3 ते 4 मिनटं आपण चांगला मसाला परतून घ्यायचा आहे. गॅस थोडा मिडियम केला तरी चालणार आहे. आणि मसाला असा खाली लागतो असं वाटलं की थोडंसं पाणी घालायचं आहे. पाणी इथं मी गरम करायला ठेवलेलं आहे पातेल्यामध्ये. मसाला बघा अगदी बारीक वाटला गेलेला आहे. तर जसं मसाला तुमचा बारीक वाटला असेल तर तुमची जी रस्सा भाजी जी आहे ती पण चांगली मिळून येते. अजून 1-2 थोडीशी कोथिंबीर घालूया. मीठ घालूया. मग अशा आपण मॅरिनेट करण्यासाठी थोडं मीठ घातलं आहे, ते लक्षात ठेवून मीठ घालायचं. चला मसाले चांगले परतले गेलेले आहेत आपले. तेल सुटायला लागले त्याला. आता आपण चिकन घालून त्याला परत मसाल्यांना आणि चिकनला परतून घ्यायचं आहे. चिकन आपलं कच्चंच आहे ना, त्यामुळं मसाल्याबरोबर चांगलं परतून घ्यायचं त्याला. थोडा मीडियम ठेवायचा गॅस किंवा मोठा ठेवला तरी चालणार आहे. दोन 3 मिनटं परतल्यानंतर आपण थोडंसं झाकून ठेवूया. 1-2 मिनटं झाकून ठेवूया. बघा 1-2 ते 3 मिनटं आपण 2 मिनटंच फक्त ठेवलेलं आहे चिकन झाकून. आणि मस्त बघा असं त्याला तेल सुटलेलं आहे. अजून एकदा परतून घेऊया. तर बघा चिकन आपण आणखी 1-2 मिनटं वाफवून घेतलेलं आहे. मस्त दिसतंय बघा. आता चला आता आपण पाणी घालू याच्यामध्ये. चिकनचा आपण रस्सा करतोय तर तुम्हाला किती पाहिजे तसं तुम्ही पाणी घालायचं याच्यामध्ये. कोथिंबीर घालूया वरतून. गॅस आता मोठा करूया. चिकन आता शिजेपर्यंत आपण त्याला एकदा उकळी येऊ द्यायची. नंतर बारीक गॅसवरती 20 मिनटं तरी आपण त्याला शिजू द्यायचं. तर बघा चिकनला मस्त अशी उकळी आलेली आहे. आता बारीक गॅस करून 15 ते 20 मिनटं आपण छान असं शिजू द्यायचं आहे त्याला. तर बघा मस्त असं तर्रीबाज चिकन कोल्हापुरी म्हणा किंवा अगदी सांगली सातारा भागाकडं आणि कोल्हापूर भागाकडे असंच केलं जातं तर्रीदार चिकन. तर असं मस्त असं झणझणीत असं चिकनचा रस्सा केलेला आहे आपण. बघा किती छान झालेला. कशी तरी आलेली आहे. आत्ताच मी गॅस बंद केलेला आहे, त्याच्यावरती तरी अजून यायची आहे. हे बघा. तर बघा मस्त असा चिकनचा रस्सा झणझणीत असा अगदी कोल्हापुरी चिकन मस्त असा तर्रीदार रस्सा तयार आहे. एकदम मस्त झालेला बघूनच अगदी तोंडाला पाणी सुटते. तर हा रस्सा तुम्ही भाकरीबरोबर चपातीबरोबर किंवा जिरा राईसबरोबर खाऊ शकता. तर कशी वाटली रेसिपी? आवडली ना? पडदेशी लाईक करा. लाईकचं बटन तुम्ही दाबत नाही, तसंच व्हिडिओ बघता आणि सोडून देता तर तसं करू नका. नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि नेहमीचेच माझे तुम्ही बघणारे असाल तर लाईक नक्की करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते.
तर आवडली का रेसिपी नक्की सांगा कमेंट करून. आणि हे बघा हा मस्त असा झणझणीत कोल्हापुरी चिकन रस्सा किंवा सातारी चिकन रस्सा म्हणा, किंवा आपल्या सातारा सांगली साईडला किंवा कोल्हापूर साईडला ह्याच पद्धतीने केला जातो. कांदा लसूण मसाला वापरतात, त्यामुळे हा ह्या पद्धतीचा होतो. तर हा रस्सा नक्की करून बघा आणि चिकन रस्सा ह्या धुलवडीला नक्की करून बघा.